सखी महिला मंगळागौर ग्रुप कांबे, नंतरचा पुढचा काळणाची वाडी ग्रुप तयारीमध्ये आपण राहा। check. Hello. सखी मंगळागौर ग्रुप कांबे, खरं तर आपण 10 मिनिटं देतो, परंतु त्यांना सुरुवातीला 10 मिनिटं जात आहेत, कारण जाता आणलेलं आहे, उखळ आणलेलं आहे, जे काही संसाराला लागतं आहे, केरसुणी आहे, कळशी आहे, लाटणे आहेत, वाट्या आणलेल्या आहेत, जे काही संसाराला लागतं ते सगळं या मंगळागौर स्पर्धेमध्ये सखी ग्रुपनं आणलेलं आहे। त्यानंतर ज्या गायिका आहेत त्यांचा पण आवाज सुंदर आहे, प्रार्थना झिंगे या त्यांच्या जोडीला असणार आहेत। मंगळागौर 2024 श्रावण सरी तिसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। उमाताई मुंडे ज्या आताच्या सरपंच आहेत, रायगड जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आहेत, माजी महिला व बालकल्याण सभापती यांच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी ही मंगळागौर स्पर्धा आपण पाहतोय। त्यांच्या जोडीला सगळ्या त्यांच्या महिला मंडळी ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याकरता भरपूर मेहनत घेत आहेत। स्टार्ट होतंय सखी मंगळागौर ग्रुप कांबे। Hello, mic check, mic check. Hello. Hello, hello, hello. Hello, hello, hello. Bass, bass. Hello. Hello, hello, hello. Hello. Hello, hello, hello. आम्ही सखी महिला बचत गट कांबे मंगळागौर या ठिकाणी तुमच्या समोर सादर करते आहे। जुन्या पारंपरिक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपयोग करून ही मंगळागौर कशी पूर्वी सादर करायची ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत। चला तर सुरू करूया आमची मंगळागौर। अगं किती रोजच्या कामामध्ये व्यस्त राहता, सोन्यासारखा श्रावण महिना आलाय आणि यामध्ये बायकांच्या आवडीचा सण म्हणजे मंगळागौर। चला तर मंगळागौर खेळूया। प्रथमतः मंगळागौरीचं पूजन करूया।
जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीला सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकाच्या वाती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. सखे ग मैतरणी घालू कुबाई फुगडी, पदर कमरला खोचूनी पिंगा खेळू चल बाई. नवरोबा आहेत माडीवरी, अग अग बया नाचू मी कशी. सासूबाई बसल्यात दारावरी, अग अग बया नाचू मी कशी. करायची आहेत तुम्ही भांडी, अग अग बया नाचू मी कशी. चिंता पोरा बाळाची, अग अग बया नाचू मी कशी. थोडा वेळ काढून तू स्वतःसाठी नाच, अग अग संसाराच्या पसाऱ्याला विसरून तू नाच. नाच ग बया जरा मराठ मोळ नाच. नाच ग बया दिल खोलून आज तू नाच. नाच ग बया हे नाच ग बया, हे नाच ग बया. चला तर मैत्रिणींनो, फुगड्या घालूया. प्रथम घालूया साधी फुगडी, कंबर फुगडी, त्रिफुला, गाठोडे, लोळण फुगडी, तवा फुगडी असे अनेक प्रकार. आपण दोघी मैत्रिणी खेळ खेळू चला, खेळ खेळू चला. रंगून जाऊया फुगडी स्पर्धेला, फुगडी स्पर्धेला. फुगडी खेळू दणा दणा, दणा दणा. रुपये मोजू खणा खणा, खणा खणा. भल्या बापाची एक एक, माझी फुगडी नेक नेक. माझी फुगडी फुल्लेदार फुल्लेदार. भाऊ माझा किल्लेदार किल्लेदार. फू 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 फू. यानंतर फुलपाखरू फुगडी, केरसुणी फुगडी, शवासन फुगडी, पद्मासन फुगडी आणि नकुल्याबाई नकुल्या. नकुलबाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या. एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली. ऐस पैस पसरले केळीचे पान, केळीचे पान. फुलपाखरू बघ कसं उडतंय छान, उडतंय छान. कलकल विहिरीला उंच उंच चिवे, उंच उंच चिवचे. आमचे शवासन घर घर फिरे, घर घर फिरे. आता आपण कृष्णाला आवडणारं लोणी कसं काढतात ते पाहूया. पूर्वीच्या काळी पहाटे उठून बायका ताक घुसळत असायच्या आणि त्यामुळे त्यांचा व्यायाम व्हायचा. आणि आता आपण हे सर्व बंद केल्याने आता आपल्याला योगा क्लासेस लावावे लागतात. ताक घुसळ ग, घुसळ ग. लोणी काढ ग, काढ ग. शिंक्यावरती ठेव ग, ठेव ग. कृष्णाला काढून दे ग, दे ग. आरोग्याची काळजी घे ग, घे ग. चला ग मैत्रिणींनो, आठुष्य पान तर खेळायचं राहिलंच. अटूश पान बाय अटूश, गोटोडे घालून नटूश. अटूश पान बाय अटूश, गोटोडे घालून नटूश. गोट तोडे कोणाला, कोणाला. गोट तोडे नंदेला, नंदेला. बाळ्या बुगड्या कोणाला, कोणाला. बाळ्या बुगड्या जावेला, जावेला. चंद्रहार कोणाला, कोणाला. चंद्रहार सासूबाईना, सासूबाईना. आता आपण लाटण्यांचा खेळ खेळणार आहोत. पूर्वीच्या काळी बघा कसा स्वयंपाकघरातील वस्तूंचा उपयोग या मंगळागौरीत केलेला आहे. लाटबाई लाट्या चंदनी लाट्या, लाटबाई लाट्या चंदनी लाट्या. मामानी दिलं मला सारंगी पेट्या, सारंगी पेट्या. साजणी सूर, साजणी सूर. बेलाच्या झाडाखाली महादेवा तू, महादेवा तू. चला चला लवकर चला, आता जिम्मा खेळूया. आंबा पिकितो, रस गळितो, कोकणचा राजबाई जिमा. झिम पोळी झिम, कपाळाचा झिम. झिम गेला फुटून, थोडी आला नटून. सर सर गोविंदा येतो, माझ्या बरे गुलाल फेकितो. या बाई गुलालाचा मान आमच्या
चला तर तिखट मीठ मसाला कशासाठी वापरतात ते सुद्धा पाहूया. तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला, गाजर बीट कशाला, आरोग्य चांगले राखायला, वृक्ष लागवड कशाला, निसर्गाचा समतोल ठेवायला, तिखट मीठ कशाला, स्त्रियांचे संरक्षण करायला, स्त्रियांचे संरक्षण करायला. अगं चला चला तर मोपड्याच्या बाजारात जाऊया. बाजारात कशासाठी बरं? चल तर सांगते तुला कशासाठी जायचं ते. अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा, अगोटा पगोटा घालीन म्हणते पिंगोटा, मोपड्याच्या बाजारी जाईन म्हणते, लाल साडी नेशीन म्हणते, जरीची सोळी घालीन म्हणते, मंगळगौर स्पर्धा खेळीन म्हणते, मंगळगौर स्पर्धा खेळीन म्हणते. आता आपल्या स्वयंपाकघरातील सर्वांना परिचित असं सूप आपल्याला काय संतोष देते ते पाहूया. गौरीला जागवा ग, गौरीला जागवा ग, उजवा डावा हात हलू दे सुपली नाचवा ग, उजवा डावा हात हलू दे सुपली नाचवा ग, सुपाचा माझा बडा हो मान, जसा गणाचा दिसतो का, चांगलं चांगलं राखून ठेवा वंगाळ बाहेर फेका ग, चांगलं चांगलं राखून ठेवा वंगाळ बाहेर फेका ग. नटणे झाले, सजणे झाले, खेळ झाले, आता भांडणी करूया. आणि हे भांडण जर सासू सुनेचं असेल तर त्याचा वेगळाच रंग असतो. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, माझा चंद्रहार काय ग केलास, काय ग केलास, भावाच्या लग्नात बहिणीला दिला, बहिणीला दिला. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, माझे तोडे काय ग केलेस, काय ग केलेस, भावाच्या लग्नात वहिनीला दिले, वहिनीला दिले. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, माझे दागिने घेतलेस काग काग काग, हो ग हो ग हो ग, काग काग हो ग हो काग. ग काग हो ग. पहा, आजच्या काळात भांडणं सोडवण्याऐवजी ते मोबाईलमध्ये शूट करून ती बातमी पसरवण्याचे जास्त वेळ आहे. हा सर्व गमतीचा भाग बाजूला ठेवला तर आजच्या समाजात स्त्री सुरक्षित नाही अशा कितीतरी ताज्या घटना आपल्या कानावर आल्यात. हे ऐकून बाहेर पडूच नाही असं वाटतं. अगं असं का म्हणतेस? आजच्या स्त्रीला आपण सक्षम केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातील स्त्री तर कधीच अबला नाही, ती सबला आहे. आठवा त्या स्त्रियांना ज्यांनी इतिहास घडविला. गोप विणू बाई गोप विणू, अर्ध्या राती गोप विणू, पहिला माझा गोप ग लेकीचे शिक्षण, याचा वसा दिला ग सावित्री मातेन, याचा वसा दिला ग सावित्री मातेन, दुसरा माझा गोप ग तिचे संरक्षण, याचा वसा दिला ग किरण बेबीन, याचा वसा दिला ग किरण बेबीन. भारताची लेख आता करूया सक्षम, तिसरा माझा गोप ग तू प्रथेचे भक्षण, शुभा तो घडविला जिजाऊ मातेन, शुभा तो घडविला जिजाऊ मातेन. चौथा माझा गोप ग पाठीशी भक्कम, शुभा तो घडविला जिजाऊ मातेन, शुभा तो घडविला जिजाऊ मातेन. पाचवा माझा गोप ग सोडूया मी पण, करावया सुंदर लेकीचे जीवन, करावया सुंदर लेकीचे जीवन. भारताची लेख आता करूया सक्षम, भारताची लेख आता करूया सक्षम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सखी महिला मंगळागौर ही कुठे कुठे पाहावं असा प्रश्न पडला होता. अतिशय सुंदर असे मंगळागौरीचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केलेलं आहे. गायिका पण अतिशय चांगल्या होत्या, वाजवणारे पण चांगले होते, कारण त्यांच्यामुळे तिकडे रंग चढत होता. आणि भारत माता की जय अशी घोषणा देऊन खरं तर सखी महिला मंगळागौर ग्रुप कांबे आपलं धन्यवाद. इथे वर्षाताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यानंतर आमच्या कविताताई मांडे ज्या सदस्य आहेत आणि आमच्या संगीताताई भोईर
ज्या सदस्य आहेत वासंबेच्या, या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सखी मंगळागौर स्पर्धकांना इथे पद्माताई यांना विनंती आहे या सर्टिफिकेट देण्यासाठी. पद्माताई पाटील यांना विनंती आहे. खरं तर अगोदरच सांगितलं त्यांनी की असा जर व्यायाम असेल तर योगाला पण जायची गरज नाही. कविताताई मांडे यांना विनंती आहे. पद्माताई पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेशजी दीनानाथ पाटील यांच्या सौभाग्यवती. जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि त्यांच्या